वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आजपासनं तुम्हाला बघण्यासारखं माझ्या चॅनलला बघण्यासारखं तुम्हाला व्हिडिओ येतील. त्याचं कारण आहे की ओलाचा रेट पूर्ण डाऊन झाला आहे. ओला 0पासनं वरपर्यंत काहीतरी त्यांनी रेट डाऊन केलेला आहे. 10 रुपये. आता मला 5 किलोमीटरची बुकिंग, मला 6 किलोमीटरची बुकिंग बसली आहे नांदेडसाठीला. मला त्यांनी 10 रुपये कमी दाखवलेले आहेत. मी आता आजपासून बघणार आहे मीटरने आले नाही आले तर जे पर किलोमीटर 70 रुपयाने होतात तर ते देतात असतील तर घेऊन जाणं, नसेल तर नाही. आजपासून ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ओनली मीटर. आणि जे खास रिक्षा 4 व्हीलर्स घ्यायचे विचार करत होते त्यांच्यासाठी आजपासून व्हिडिओ माहितीदार पडणार आहे. ज्यांनी हे पूर्ण माहिती घ्या, व्हिडिओ बघा आणि तुम्हाला गाडी घ्यायची का नाही तो आता ठरवा. आता तुम्ही बघत होते ना मागं की 1,500 होतं ते, 2,000 होतं ते, 3,000 होतं ते, ज्यांचं टार्गेट चालू होतं त्याच्याप्रमाणे आजपासून मला बघायला भेटेल की मीटरने येत असतील तर येणार, नाहीतर कॅन्सल मारणार. हे ड्रायव्हरच्या साईडने. आणि कस्टमरच्या साईडने विदाऊट मीटर येत असाल तर नेणार, नाहीतर मग कॅन्सल होणार राईड्स. आता कस्टमरला बी त्रास होणार आहे. ओला, उबर, रॅपिडो ह्या तिन्ही कंपन्या आमचा विचार करत नाहीत. आम्ही त्यांच्या कस्टमरचा विचार करणार नाही. आले मीटरने, नाही आले त्यांच्यासोबत कसे जायचे ते त्यांच्या जातील. मीटरने नाही ते OTP काय 2460 नाही तेच. आता रेट थोडंफार त्यांनी लयच हे केलेलं आहे. शिक्षकाला त्या इतिहासचा तर सांगा की हे प्रश्न गरजेचे नाही आहेत. आपली नांदेड सिटी गेलेलो. नांदेड सिटी म्हणजे शिवणे होती, ती शिवण्याच्या शाळेतली शिवण्याची जे कॉर्नरची एक शाळा आहे तिथला ड्रॉप होता. त्या कस्टमरला घेऊन गेलो. त्यांनी मीटरला येतात, ते दरवेळी पण येतात. तुम्ही मीटरने म्हणा, मीटरने नॉन मीटर म्हणले तर नॉन मीटर, ते दोन्ही साईडने येतात. मी मीटरने म्हणलं होतं, कस्टमर गपचूप बसले. कस्टमर म्हणले चालते म्हणले. नंतर त्यांना घेऊन गेलो. इथं दाखवले फक्त 90 रुपये उभे ओलाने. आणि तिथे गेल्याच्या नंतर मीटरला झाले 105 रुपये. त्यांनी 105 रुपये दिले. तिथंच गेल्याच्या नंतर लगेच ॲडव्हान्समध्ये पडली आपल्याला, धायरी पडली. धायरीला घेऊन आलो. धायरीला दाखवले तिथं 97 रुपये आणि मीटरला झालं तर 105 रुपये. एवढा फरक पडतो आहे. ह्याच्यापुढे जे कस्टमर मीटरने येऊ शकतात ते आमच्या गाडीमध्ये अवेलेबल आहेत, अथवा नो एंट्री माझ्या गाडीमध्ये. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना? हां कारण आपण आलो होतो धायरी फाट्यावरनं रावेतची झाली होती 30 किलोमीटरची. मागच्या वेळी पण आपण 30 किलोमीटरची घेऊन गेलो होतो. ती 440 का 40-50 रुपये आता भेटले होते. ह्यावेळी पण आपल्याला ओलाने रेट डाऊन केल्यामुळं ओलाला दाखवले फक्त 430 रुपये दाखवले, 30 का 40 रुपये दाखवले. आणि मीटरने त्यांना म्हणलं होतं मी कंपल्सरी मीटरने जाणार म्हणून. मग त्यांना म्हणलं मीटरने टाकलं तर मीटरचे पेमेंट झालं होतं 540 रुपये.
530 रुपये. 530 रुपये मला त्यांनी कॅल्सी दिले मला, त्याचे काही वादवाद नाही झाले त्यांचे. 530 रुपये मीटरने झाले, म्हणजे फरक बघा. ओलाचा रेट डाऊन पडल्यामुळं फक्त तिथनं लगेच एक ॲडव्हान्समध्ये पडली होती निगडी म्हणून. आता निगडीचाही ड्रॉप झाला आहे. निगडीचे मला भेटले 140 रुपये आणि ओलाने दाखवले होते 120 रुपये, म्हणजे 20 रुपयाचा इथं माझा प्रॉफिट झाला. ते 20 रुपयामध्ये मी पाणीपुरी खाऊ शकतो, काही खाऊ शकतो, पण माझा बेनिफिट एवढा झाला. त्यामुळे बघू, अजून काय धंदा संपला नाही आहे. अजून किती मीटरने ॲग्री करतात, किती नाही करत, सगळं बघू. आता निगडीला तर आलो आहे मीटरवरच, सगळा मीटर. आता बसली आपली 5वी बुकिंग बसली. काय तर सांगली काय तर आहे वाटते. किती किलोमीटर आपण हे बघितलं नाही. कस्टमर 4 कस्टमर कंपल्सरी मीटर आणले. 5वं कस्टमर तुम्ही मीटरवर जाणार आहे, नाहीतर मग पर किलोमीटर 70 रुपयाच्या रेंजने जे देत असेल तर घेऊन जाऊ शकतो, अथवा नाही. बघू आता. कॉलेजचे पिकअपला आलो आहे पिंपरी चिंचवड इंजिनिकेशन कॉलेज आहे कुठलं तरी, त्या कॉलेजच्या पिकअपला आलो. आता बघू किती वेळ लागतो आपल्याला पिकअप व्हायला. कस्टमर हा म्हणत आहे का नाही ते पण बघू. आपल्याला बसली जुनी सांगवी निगडीतनं जुनी सांगवी होती 14 किलोमीटर. 14 किलोमीटरला ओलाने दाखवले होते फक्त 202 रुपये दाखवलेले 14 किलोमीटरला. मी त्यांना म्हणलेलं मीटरने जाणार म्हणून ते ॲग्री झालेली. आता गेली 246 रुपयाची उबरला ऑर्डर गेली आत्ता जस्ट तुम्हाला बोलताच. त्यांना म्हणलं मीटर नाही, ते म्हणले चालतंय म्हणले. तिथनं आले 243 रुपये त्यांचे बिल झालं, म्हणजे कम्प्लिटली 40 रुपये मला एक्स्ट्रा भेटले. नो माहिती ना. नाही मीटरनी नाही. थांबा, नका ॲप्रूव करू. हां चालतं, मी कॅन्सल हां नका हे करू. मी कॅन्सल करते, चालतं कारण मीटरनी नाही. चालतं. 14 किलोमीटरला 200 रुपये म्हणजे काय, 250 रुपये बिल होतं. 240 रुपये बिल होतं. हा केलं काय माझ्याकडनं झालं ते नाही माहिती. आपली पहिली बुकिंग झाली सकाळपासून कॅन्सल. कस्टमर म्हणले नाही म्हणले मीटरने नाही म्हटलं. 200 रुपये 200 काहीतरी 10-12 रुपये काहीतरी दाखवले होते की 14 किलोमीटरसाठी. 14 किलोमीटरला होत होते 240 रुपये. त्यांना विचारलं 240 रुपये देऊ शकता का, ते म्हणले नाही म्हणले. जाऊ दे म्हणलं, कॅन्सल. मागे झालं तेच ना. हो कंपल्सरी. आपला पंचवटीमध्ये म्हणजे पाषाणमध्ये ड्रॉप झाला. पाषाणचं सगळ्यात जुनं म्हणजे श्री सोमेश्वर मंदिर म्हणून आहे. सगळ्यात फेमस मंदिर आहे, महादेवचं मंदिर आहे म्हणतात. मंदिराचा फोटो घेतला आहे, पण मला आता ॲडव्हान्समध्ये मला वाजली खराडी. माझं मी चालू आहे खराडीच्या पिकअपला. आता हिंदला मीटरने आणलं होतं 93 रुपये उबरला दाखवले होते आणि मीटरला झाले 107 रुपये 5.5 किलोमीटरला. आता बघा तुमचे 20 तुमच्यासोबत. माझं म्हणणं पण एवढंच आहे की दाखवण्याचा उद्देश की सगळ्यांनी मीटरने करा, मीटरला जास्त पैसे होतात आणि तुमचं जेवढं टार्गेट आहे 1-2 बुकिंग कॅन्सल होतात आहे तुमच्या. माझ्या 2 बुकिंग कॅन्सल झालेत, पण 2 बुकिंग कॅन्सल होऊन पण माझं टार्गेट जे आहे माझं ते अचीव व्हायची शक्यता वाटते आहे मला. बघू आता पुढं अजून काय होतं. ही बुकिंग काय करते आपली, कॅन्सल मारती त्या बसती हे नाही माहिती मला अजून. मला ही बुकिंग घेऊन जायची शक्यता तर कमी वाटते, कारण की ही बिगारी दिसतात आहेत. बिगारी म्हणल्याच्या नंतर शक्यता तर कमी वाटते आहे फक्त. बघू आता काय होते काय नाही. जायला लागतं माहिती ना, मीटर से जाना पडता है मालूम है ना. नाही मीटर से नाही. कॅन्सल करून टाक. 21 किलोमीटरची राईड आहे. 21 किलोमीटरला 350 रुपये होतच नाही.
कॅन्सल करा तुम्ही. झाली अशा प्रमाणे कॅन्सल. ही पण झाली बुकिंग कॅन्सल. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते काय पडते आणि किती बुकिंग अजून मारून शकाल आपण मीटरने. विदाऊट मीटर तर आपण मारणारच नाही आता काही झालं तरी. मीटरने किती मिळतात काय नाही मिळतात बघत राहू आपण पुढं. तसं तर मीटरने चालू आहे माहिती नाही. मीटरने चालू आहे माहिती नाही. ओला उबेर मग किती मीटर टाकलंय का. मीटरने टाकलंय का मीटर टाकणार आहे का. टाका मग आम्ही ग्रुपला टाकतो. मग हे अशी पद्धत आहे यांची बघा. 002 येतात. मीटर रिक्षा वळवायला हवी का जागा? नाही वळ मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटरने जायचं का? का कंपल्सरी बरं? कंपल्सरी मीटरच झालेलं आहे आता. अच्छा मला तर आणलं ते आणि बिन मीटरचं काय माहिती. नाही माहिती नाही आम्हाला तर कंपल्सरी मग मीटर. मीटर टाकून ये जा. ओटीपी काय म्हणले. 002 येत. का जे जास्त होईल ते द्यायचं असं आहे का? नाही नाही तसं काय नाही. मीटरला जे होईल ते जायचं. हाला कमी जास्त झाले तरी त्याचं बिल घ्यायचं घेतलं जाणार. 124 रुपये दाखवत आहे. काय तुम्हाला ते नाही ना ऑनलाईन असेल तर होऊन जाईल. आपला म्हाळुंग्याचा ड्रॉप झाला. म्हाळुंगे ती 5.5-6 किलोमीटरची राईड होती. 6 किलोमीटरला आपल्याला भेटले 124 रुपये आपल्याला भेटले आणि कस्टमरला दाखवले होते 102 रुपये. आता बघा 24 म्हटलं तरी एक 22 रुपयाचा फरक ह्या बुकिंगमध्ये पण पडलेला आहे. ओलावर जेवढं आहे दाखवलं ना. मीटरवर मी तुम्हाला फोनवर तेच म्हणलं होतं. अच्छा ते म्हणा. किती झाले? 362. आता आपल्याला बसलेली म्हाळुंगेतनं खरी पंचवटी हिल म्हणून टाकले त्यांनी गोखलेनगर. मग त्यांना जायचं होतं पंचवटी हिल म्हणजे पाषाणच्या इथं हिल आहे जी मेन. त्यांना दाखवलं होतं गोखलेनगर साईडला. गोखलेनगर साईडला रिक्षावाल्यांना विचारलं ते म्हणले पाषाणच्या हायवेला जी हिल आहे तीच आहे. आता त्यांना ड्रॉप केला. त्यांना ड्रॉप केल्याच्या नंतर टोटल काहीतरी 362 रुपये झाले होते आणि मला 362 रुपये भेटले. एकच सेकंड. 19 किलोमीटरची राईड झाली. 19 किलोमीटर म्हणजे 18 किलोमीटरची राईड झाली. 18 किलोमीटरला मला 360 रुपये भेटले. मला कुठं 200 रुपये भेटणार होते त्याच्या जागेवर मला 160 रुपये एक्स्ट्रा भेटलेत. त्यांना रिटर्न घेऊन आलो म्हणून काय एक्स्ट्राचे म्हणजे काय तिथलं तिथं लुबडलं नाही कुणाला. त्यांना रिटर्न घेऊन आलो. त्यांचे 360 झाले. आता बघू पंचवटी हिलमध्ये जावं का नाही तसं चालू आहे. बघू आता मग जाऊन एखादी व्हिडिओ घेऊ आणि काय काय आहे काय नाही आपण चेक करू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना. हा मीटरने जायला लागतं माहिती ना. मीटरने छान आले का? हो. OTP? 545. मुंबईची गाडी आहे. पुण्यामध्ये ओला उबर करते. MH04 आहे. तर MH04 कुठले आहे हे चेक करा. इथं पुण्यामध्ये ओला उबर चालू आहे त्याचं. आपण आलेलो पाषाण लेकपासनं शिवाजीनगर संजीती हॉस्पिटलच्या इथं. संजीती हॉस्पिटलचं मला दाखवलेले उबेरने दाखवलेले 159 रुपये आणि कॅश कलेक्टेडमध्ये मीटरने आलं मला 168 रुपये. म्हणजे 9 रुपये माझे बेनिफिट झालेलं आहे ह्या बुकिंगमध्ये मीटरने. फक्त दिवसभरामध्ये 3 बुकिंग कॅन्सल झाल्यात. सगळ्या बुकिंग धंदा कवर झालेला आहे. अजून बी 3 कांड्या गॅस आहे म्हणजे गॅस पण भरपूर आहे.
आपला ड्रॉप झाला आपण कोथरूड घेऊन आलो होतो जंगली महाराज रोडवरनं. जंगली महाराज रोडनं कोथरूड घेऊन आलो. कोथरूडची एक दिनातला पिकअप केला, दिनातवरनं कोथरूडला आलो आहे. कोथरूडचं बिल झालं 150 रुपये मीटरनं. आता बघू पुढची बुकिंग कुठली वाजते काय नाही. आता आपण उचलली आहे कोथरूडमधनं सेंगड रोड. सेंगड कॉलेज आहे का नरेगाव आहे, वडगाव बुद्रुक आता आलेलं. नरेगाव आहे का कुठली मलाही नाही माहिती. आता बघू ह्यांचं पिकअप करू, किती किलोमीटर होते बघू. आणि ह्यांना फोन लावूनच सांगितलेलं आपण मीटरने म्हणून. हे फोनवरच बोलले ॲग्री म्हणून केलेलं. आता बघू किती होतात पैसे. आणि लास्ट बुकिंग आहे. आजचा धंदा किती झाला हे आपण बघू. आता कॅल्सी करून दाखवू यावेळी मीटरने किती फायदा आणि ऑल ओव्हरने किती फायदा आहे. आपली लास्टच्या बुकिंगचे आपल्याला भेटले कंप्लीट 120 रुपये ऑलाला दाखवले होते आणि आपल्याला भेटले 140 रुपये. बघू आता आजचा झालं आहे धंदा. आज आता बघू एडिटिंगमध्ये पूर्ण किती झालं आहे काय नाही ते.